तर बिहारमध्ये एनडीएचे द्विशतक पाहायला मिळते। बिहारमधल्या भाजपच्या विजयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताय। जळगावात देखील भारतीय जनता पक्षाच्या तर्फे जल्लोष साजरा करण्यात आलाय। आमदार सुरेश भोळे यांच्यासोबत बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। शहराचे जे आमदार आहेत सुरेश भोळे ते आपल्या सोबत जोडलेले आहेत। मामा काय सांगणार, मोठं यश आपल्याला या ठिकाणी एनडीए सरकारला मिळालेलं आहे, काय सांगणार? मी परत सांगेल की बिहारच्या जनतेने जे आशीर्वाद दिलेले, आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि सेवा काय असते हे आम्हाला 2014 पासून आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी शिकवलं आणि त्या माध्यमातून जनतेला अंत्योदय म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन मला वाटतं सेवा करण्याचा प्रयत्न की भारतीय जनता पार्टी केला, एनडीए सरकारने केला आणि त्या माध्यमातून त्याच बिहारमध्ये लाडक्या बहिणींनी सुद्धा 71% मतदान केलं। म्हणजे लाडक्या बहिणींनी सुद्धा जसं महाराष्ट्रामध्ये आशीर्वाद दिले तसेच आशीर्वाद बिहारमध्ये पण दिलेले आणि परत भारतीय जनता पार्टी एनडीए सरकार सेवेच्या माध्यमातून जनतेमध्ये जाईल आणि काही राहिलेले कामं असतील ते विकासाच्या मुद्द्यावरती परत सेवा करण्याचा प्रयत्न करेल। लोकांना विकास पाहिजे, वादापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती मला वाटतं लोक आशीर्वाद देतात, हा आम्हाला बिहारमध्ये अनुभव आला। सर 100% आमचे महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, सर्व महायुतीचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील, पालकमंत्री गुलाबभाऊ असतील, महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये आम्हाला 100% यश मिळेल। महाराष्ट्राची जनता देखील आमच्यावर विश्वास ठेवेल व आम्हाला निवडून या ठिकाणी देईल आणि आम्हाला नक्कीच यश देईल असं जळगाव शहराचे आमदार जे आहेत सुरेश भोळे यांनी म्हटलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।